लोक म्हणतात ना, की कान हां. हे टोचावे तर सोनारानेच टोचावे. हां, हां. तर ज्यावेळेस तुम्ही एखादं औषध घेताय स्पेसिफिकली, हं. आता एक ट्रेंड आहे, की YouTubeवर बघून किंवा सोशल मीडियावर बघून एखाद्याने सांगितलं, की हा काढा घ्या, ह्या पानाचा रस घ्या, खूप चांगले रिझल्ट्स आहे, हा सगळं बरं करतो, 50 प्रकारचे आजार बरा करतो. हं, हं. तो नक्की करतो. हां. परंतु फायदा त्याचा कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही योग्य काळात, योग्य व्यक्तीवर आणि योग्य जागेवर ते औषध वापरा. हां, हां. म्हणजे आमच्याकडे काय आहे, की प्रकृती बघितली जाते, सप्तधातूंची परिस्थिती बघितली जाते, तुमचे मलमूत्र कसे आहेत, तुमचे दोष कसे आहेत, हे सगळं बघितलं जातं. जर आयुर्वेदामध्ये तुम्ही योग्य वैद्याकडून योग्य जागेवर जर औषध घेतलं, तर ते खूप चांगले रिझल्ट देईल. परंतु प्रत्येक पॅथीला एक लिमिटेशन आहे. हं, हं. ज्या पद्धतीने तुम्ही जर एखाद्या औषधासोबत पथ्य नाही पाळलं, जो की वैद्य तुम्हाला सांगतोय, की ह्या औषधीसोबत तुम्ही चहा नाही घेतला पाहिजे, हां. तर तो नाहीच घेतला पाहिजे. अच्छा. ज्यावेळेस तो घेतला जाईल, तो तुम्हाला नक्की त्रासदायक ठरेल हं, किंवा हं. तुमचं औषध तेवढं काम करणार नाही. हं, हं. आणि एखादं औषध जर सांगितलेलं आहे, की तुम्हाला ह्या काळापुरतंच घ्यायचं आहे. जसं कोविडमध्ये आयुष काढा होता. हं, हं. तो एक स्पेसिफिक काळापुरतंच घेणं गरजेचं होतं. ज्यांनी खूप जास्त दिवस घेतला त्यांना पित्ताचे त्रास, तोंड येणं वगैरे बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या. हं. तर आयुर्वेद त्या पद्धतीने. अच्छा. हे 100% शास्त्र आहे हं, हं. आणि ह्या पद्धतीने जर योग्य पद्धतीने जर वापरलं गेलं, हां. तर ते खूप चांगले सुंदर रिझल्ट देतं.